कोल्हापूरमधील गजापूरमधील मुसलमान वाडीमध्ये या इथल्या घरांवरती जो हल्ला झालेला होता त्याच ठिकाणी आपली TV9ची टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे। तुम्ही बघू शकता की याच गावामधल्या या गाड्यांची तोडफोड या ठिकाणी करण्यात आलेली होती। मोठा जमा होता आणि या मुस्लिम वाडीवरती या ठिकाणी हल्ला या ठिकाणी करण्यात आलेला होता। अजूनही कोण या संदर्भातील लोक आहेत ते अजून अद्यापही स्पष्ट झालेलं नाही आहे। याच आपण सध्या या वरांड्यामध्ये उभे आहोत। या ठिकाणी हा गाड्यांचा खच जो आहे तो पडलेला होता आणि या ठिकाणी मोठ्या पद्धतीने या गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता गजापूर जे आज गाव आहे ते पुन्हा या ठिकाणी पूर्वपदावर आलेलं पाहायला मिळतं आहे। आपल्यासोबत काही या ठिकाणी महिला आहेत। ताई काय सांगू शकाल, काय परिस्थिती त्या दिवशीची होती, काय सांगाल, काय वातावरण होतं? काय माझ्या घरावर दगडी मारला नाही, आधी काचा फोडला नाही बारीच्या, मागणं घरावर दगडी मारला नाही आणि सगळं जाळून टाकला नाही। सिलेंडर कापडं माझी होती, बांगड्यांचं दुकान होतं, सगळं जाळून टाकला नाही। खायला अन्न नाही ठेवला नाही, कर नेसायला कापडं नाही ठेवला नाही, सगळं जाळून टाकला नाही। आणि कोण लोक होते ते कोण होते ते मला माहित नाही, एवढं काय माझ्या लक्षात नाही, पण आम्ही जीव घेऊन पळालेली। माझं दागिनं नेलं नाही, 7 तोलं दागिनं नेलं नाही, पैसे सगळं जळून गेलेत माझं आणि आम्ही जीव घेऊन पळालेली, सगळं तिथंच टाकून। काय सांगू शकता, सुरुवात कशी झाली त्या सगळ्या गोष्टीला? माझ्या घरामध्ये दोन मुलं घेऊन मी, माझं मालक, माझं वडील, माझी सून, आम्ही घरामध्ये असताना आमच्या घरावर हल्ला झाला। पहिले कोंबड्याचं दुकान फोडलं, नंतर किराणी मालचं दुकान फोडलं, नंतर घर फोडलं, नंतर आमच्या घराच्या आजूबाजूने येडून घेतलं, नंतर आम्हाला जंगल बी गाठू शकत नव्हतो। अशा परिस्थितीत आम्ही कशी घरात राहिलो असेल ते आम्हालाच माहिती। त्यानंतर आम्ही पोलीस गाडी एक रस्त्यावर आली, पोलीस गाडी रस्त्यावर आल्यावर मी मुलं घेतली पळालो, तर एक अर्धा तास सून बी माझी गायब होती। त्यानंतर आम्ही जंगल गाठलं, त्या जंगलाने आम्ही कुठं ना कुठं जीव वाचवला। नेमके ते हल्लेखोर कोण होते, कशा स्वरूपामध्ये आले होते, काय सांगाल? त्यांच्याकडे काय नेमकं कुऱ्हाडी होत्या, तलवारी होत्या, हातोडी होती, लोखंड होतं, सगळे हत्यारे त्यांच्याकडे होतं। त्याच्याने त्यांनी वार केला। कोल्हापूरमध्ये अशी घटना पहिल्यांदा झालेली पहिल्यांदा ही घटना आमच्या इथं अशी लोक महिन्याला येत होती, वर्षाला येत होती, आता हप्त्याला यायला लागली होती, आठवड्याला यायला लागली होती, पण आम्हाला काय त्यांचा त्रास नव्हता। ही पहिल्यांदाच अशी गोष्ट घडलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।